नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली असेल आणि तुम्ही निकालाच्या प्रतीक्षेमध्ये असाल किंवा तुमचा आता निकालही लागलेला आहे। अशा विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे की 10वी नंतर आपला टर्निंग पॉइंट हा ठरत असतो। मित्रांनो, 10वी नंतर आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे, कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आपलं करिअर आपण चांगल्या पद्धतीने घडवू शकतो हे या ठिकाणी ठरत असतं। मित्रांनो, त्यासाठी तुम्ही ज्या वेळेला 10वी नंतर पुढे कोणता कोर्स निवडत आहे, कोणत्या रस्त्याने जाणार आहे, त्याच्यावरती तुमचं फ्युचर आहे ते फ्युचर पूर्ण अवलंबून असतं। त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही आत्ताच फिक्स करायचं आहे की आपल्याला फ्युचर आपलं कशामध्ये करायचं आहे आणि आपल्याला पुढे जाऊन कुठं ग्रोथ मिळणार आहे हे तुम्ही आत्ता जर ठरवलं तर तुम्हाला 12वी नंतर जास्त कोणतीही तक्त करण्याची किंवा टेन्शन घेण्याची गरज पडत नाही मित्रांनो। कारण 10वी हा आयुष्यातील एकदम टर्निंग पॉइंट असतो। मित्रांनो, तुम्ही आता काय झालेलं असतं की 10वी नुकतीच पास झालेला असता आणि तुम्ही तुमच्या बालपणातून तुमच्या करिअरकडे एक झेप घेत असता। ही झेप घेत असताना आपली झेप जर योग्य दिशेने गेली तर आपण यशाचं जे शिखर आहे ते शिखर अतिशय व्यवस्थितपणे गाठू शकतो। परंतु इथं आपल्याला झेप घेण्याची किंवा रस्ता जर चुकला आपला तर आपल्याला यशाचं शिखर सर करण्यासाठी पुढे जाऊन खूप स्ट्रगल करावं लागतं। कदाचित काही विद्यार्थ्यांना नैराश्य देखील येतं। त्यासाठी काय करायचं आहे की 10वी नंतरच आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे हे फिक्स करायचं आहे। तर मित्रांनो बघा, 10वी नंतर खूप सगळे मार्ग तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेले आहे। शॉर्टमध्ये तुमचे हे सगळे मार्ग सांगितलेले आहे। डिटेलमध्ये तुम्हाला याबाबत माहिती आवश्यक असल्यास तुम्ही काय करू शकता, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्या विषयाची डिटेल माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। काही विषयांची मी डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पाहू शकता। तर बघा, 10वी नंतर आपल्याला करायचं काय आहे तर आपले एक पारंपरिक कोर्स असतात, त्या पद्धतीने आपण 11वी 12वी हे करत असतो। तर पारंपरिक कोर्समध्ये कोणकोणते असतात किंवा पारंपरिक आपण कशा पद्धतीने ॲडमिशन घेतो तर आपली ठरलेली फील्ड आहे सायन्स फील्ड। आपण काय करतो, जे हुशार विद्यार्थी आहे ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये, मेडिकल, फार्मसी, IT किंवा रिसर्च क्षेत्रामध्ये जायचं आहे, असे विद्यार्थी काय करू शकतात, या ठिकाणी सायन्सला ॲडमिशन घेऊ शकतात। बघा, सगळेच विद्यार्थी सायन्सला ॲडमिशन घेऊ शकतात का तर नक्कीच घेऊ शकतात। सगळे विद्यार्थी सायन्सला ॲडमिशन 10वी नंतर, परंतु त्या ठिकाणी आपल्याला कोणते सब्जेक्ट आहेत, कोणता सब्जेक्ट आपला कच्चा आहे, कोणत्या सब्जेक्टवरती आपलं प्रभुत्व आहे हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी प्रवेश जो आहे तो प्रवेश घेऊ शकता। आलं का लक्षात इथं की सायन्सला ज्या वेळेला तुम्ही प्रवेश घेणार आहे, इंजिनिअरिंगला ज्या वेळेला तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेला तुम्ही इंजिनिअरिंगला कोणकोणते विषय आहेत, ते विषय आपल्याला झेपणार आहेत का, त्या विषयाची आपल्याला गोडी आहे का, हे सर्वप्रथम तुम्ही मित्रांनो पाहायचं आहे। मेडिकल असो, फार्मसी असो, IT असो, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी पुढचे सब्जेक्ट कोणते आहे आणि इंजिनिअरिंगला कोणते सब्जेक्ट आहेत हे तुम्ही पाहायचं आहे। जर मित्रांनो तुम्ही ते सब्जेक्ट पाहिले नाही आणि डायरेक्ट एक मित्र गेला आहे म्हणून दुसरा मित्र चाललाय या पद्धतीने गेला तर निश्चितच तुम्ही फसणार आहे। कारण तुम्ही अगोदर प्रवेश घ्यायच्या अगोदर तुम्ही तिथं अभ्यास करायचा आहे की आपल्याला एक्झॅक्ट काय करायचं आहे, त्यातला अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन त्या फील्डमध्ये कशा पद्धतीचा जॉब भेटणार आहे हे सगळं तुम्ही पाहायचं आहे। त्याच्यानंतर बघा, दुसरी पारंपरिक पद्धत आहे आपली कॉमर्स। कॉमर्समध्ये काय असतं, बँकिंग, अकाउंटिंग, CA किंवा CS, बिझनेस मॅनेजमेंट हे तुम्हाला कोर्स कॉमर्स नंतर करता येतात। तुम्ही 11वी 12वी कॉमर्सला जर केलं तर तुम्हाला पुढे जाऊन या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी मिळत असते। आलं का लक्षात, तुमचं जे काही अकाउंटिंग आहे किंवा जे मॅथ्स आहे ते इथं चांगलं असलं पाहिजे। ते विद्यार्थी कॉमर्समध्ये काय करू शकतात, त्यांचं करिअर आहे ते करिअर अतिशय व्यवस्थित पद्धतीने करू शकतात। पुढचं आहे आर्ट। आर्टमधून तुम्ही काय करू शकता, MPSC, UPSC, पत्रकारिता, सामाजिक कार्य, मानसशास्त्र इत्यादी क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता। तुम्ही 11वी आणि 12वी आर्ट्सनं केली तर इथं तुम्हाला जाऊन पुढं BA करायचं आहे। BA केल्यानंतर तुम्ही MA वगैरे करू शकता। कोणत्याही एका विषयामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन तिथं मिळवू शकता। तुम्हाला गव्हर्नमेंटची जर परीक्षा द्यायच्या असतील तर त्या देखील तुम्ही देऊ शकता। त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं गव्हर्नमेंटची परीक्षा देणं हे टार्गेट आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 11वी 12वी आर्टनं करायचं आहे। आलं का लक्षात।
चला आता हे झाले आपले 3 पारंपरिक मार्ग, सायन्स, आर्ट किंवा कॉमर्स। या 3 मार्गाव्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही मार्ग आहेत का, तर ते पाहायचे आहेत। पुढचा मार्ग आहे डिप्लोमा कोर्सेस। आता डिप्लोमाला कोण ॲडमिशन घेऊ शकतं, तर तुम्ही डायरेक्ट 10वीतून ही डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकता। पण कोणकोणता डिप्लोमा आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, हे जे काही डिप्लोमा आहेत या सर्व डिप्लोमांना तुम्ही 10वी नंतर डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता। जर तुम्ही 12वी नंतर डिप्लोमा किंवा डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथं काय केलं जातं, तुम्हाला एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते। CET असेल, मॅट असेल, या सगळ्या परीक्षा तुम्हाला तिथं द्याव्या लागतात आणि त्याच्यातून तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं। परंतु जर तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन हवं असेल डिप्लोमाला तर तुम्ही डायरेक्ट 10वीतून ॲडमिशन घेऊ शकता आणि तुमचे जे काही इंजिनिअरिंगचं स्वप्न आहे ते देखील तुम्ही स्वप्न इथं पूर्ण करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं नाही, फक्त डिप्लोमाच करून तुमचं जॉब करायचं आहे, करिअर करायचं आहे, ते देखील विद्यार्थी डिप्लोमा नंतर जॉब करू शकतात। आलं का लक्षात? चला पुढचं बघूया आपल्याला। पुढचं आहे ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। ITI हा तुम्ही करू शकता 10वी नंतर। मित्रांनो तुम्ही जरी 12वी झाला तरी ITIचं जे ॲडमिशन आहे ते ITIच्या कोर्सला तुम्हाला 10वी नंतरच ॲडमिशन दिलं जातं किंवा 10वीचे जे मार्क आहे त्याच मार्कवरती ॲडमिशन दिलं जातं। मग आता ITIचे कोर्स कोणकोणते आहेत, इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, वेल्डर, प्लंबर, मेकॅनिकल, खूप सगळे ITIचे कोर्स आहेत। आपण मित्रांनो आपल्या चॅनलवरती ITIच्या खूप सगळ्या कोर्सची माहिती तुम्हाला दिलेली आहे। त्या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जॉब मिळतो, तिथं सॅलरी किती असते, तुम्हाला काम काय करावं लागतं, या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला तिथं सांगितलेल्या आहे। तुम्ही काय करू शकता, आपल्या चॅनलच्या होम पेजला जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्ही ITIची जी प्लेलिस्ट आहे ती पाहू शकता। तुम्हाला तिथं खूप सगळे ITIचे जे कोर्स आहेत त्याचे ॲडमिशन प्रोसिजर वगैरे कशा पद्धतीने असते हे मी तुम्हाला तिथं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। ITIचा जो कोर्स आहे तो मित्रांनो तुमच्या स्किलवरती अवलंबून असतो। तुमच्या हाताला स्किल शिकवलं जातं, तुम्हाला टेक्निकल गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट करून तुम्हाला एक जॉब ओरिएंटेड व्यक्ती आहे ते व्यक्ती बनवलं जातं किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय देखील ITI करून सुरू करू शकता। आलं का लक्षात? ITI कशासाठी करायचं आहे किंवा ITI कोण करू शकतं, तर ITI ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे ते विद्यार्थी करू शकतात। 10वी नंतर ITIला तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता। त्याच्यानंतर पुढचं आहे डिफेन्स क्षेत्रामध्ये NDA किंवा सैनिक स्कूलचे देखील तुम्ही तयारी करू शकता 10वी नंतर। त्यासाठी तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये करिअर करण्याची संधी मिळत असते, तर ते देखील तुम्ही काय करू शकता 10वी नंतर करू शकता। त्यानंतर बघा काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, ज्या विद्यार्थ्यांना पुढे डिग्री, डिप्लोमा किंवा आणखीन काही शिकायचं नसेल त्यांनी 3 महिन्याचे, 6 महिन्याचे कॉम्प्युटरचे शॉर्ट टर्मचे कोर्स आहेत, डिजिटल मार्केटिंगचे शॉर्ट टर्म कोर्स आहेत। ते शॉर्ट टर्म कोर्स करून कमी वेळामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचं जे करिअर आहे ते करिअर उभा करू शकता। ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे असे विद्यार्थी ग्राफिक डिझायनिंग, फोटोशॉप, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग यासारखे 6 महिन्याचे, 3 महिन्याचे शॉर्ट टर्म कोर्स करून तुम्ही तुमचं शिक्षण देखील पूर्ण करू शकता पुढचं आणि जॉब ही करू शकता। पैसे कमवत घरच्यांना तुम्ही आर्थिक मदत करू शकता, आर्थिक हात लावू शकता घरच्या परिस्थितीला आणि तुमचं जे काही पुढे एज्युकेशन करायचं आहे ते एज्युकेशन देखील पूर्ण करू शकता। तर मित्रांनो बघा पुढचं आपल्याला पाहायचं आहे की स्पर्धा परीक्षा, ज्या विद्यार्थ्यांना निव्वळ स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, SSC असेल, रेल्वे असेल, पोस्ट ऑफिस, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांची तयारी देखील तुम्ही 10वी नंतर करू शकता। तर बघा अतिशय दर्जेदार पद्धतीनं ह्या सगळ्या फील्ड आहेत। प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही गेला तर तुमचं करिअर करू शकता। तुमच्याकडे फक्त काय असलं पाहिजे, जिद्द, चिकाटी असली पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांकडे जिद्द आणि चिकाटी आहे ते विद्यार्थी कोणत्याही फील्डमध्ये जाऊ द्या, त्यांचं नाव आहे ते नाव चांगल्या पद्धतीनं कमवू शकता। त्यांचं जे काही स्किल आहे त्या स्किलचा ठसा ते त्यांच्या करिअरमध्ये उमटवू शकतात। फक्त काय पाहिजे, तुम्हाला कोणतीही गोष्ट करण्याची मनापासून जिद्द असली पाहिजे आणि तळमळ असली पाहिजे। आपल्या आईवडिलांनी जे कष्ट केलेले आहेत त्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज करण्याची तुमची तयारी असली पाहिजे। आणि मित्रांनो बघा तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जावा, तुम्ही जर कष्ट करणार असाल तर निश्चितच तुम्हाला यश हे मिळत असतं। तर बघा तुम्हाला आणखीन कोणत्या कोर्सबद्दल माहिती आवश्यक असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी तुम्हाला अशाच सर्व कोर्सची माहिती डिटेलमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन। आणि मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर।
जय हिंद, जय महाराष्ट्र.